सोलापूर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याई चौक दरम्यानचा जुना रेल्वे ब्रिज अत्यंत जीर्ण झाल्याने तो पाडून नवीन पूल बांधण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे। या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना गंभीर अपघाताचा धोका असल्याचे सांगून सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमन 1951 नुसार वाहतूक बंदीचा अधिकृत जाहीरनामा जारी केला आहे। या जाहीरनाम्यानुसार 9 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 12 वाजल्यापासून ते 8 डिसेंबर 2026 रोजी रात्री 12 वाजल्यापर्यंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याई चौक हा संपूर्ण मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी 1 वर्षासाठी बंद राहणार आहे। या कालावधीत अपघात टाळण्यासाठी आणि काम सुरळीत पार पडावे यासाठी नागरिकांना विविध पर्यायी मार्गाचा वापर करण्याची सूचना पोलिसांनी केली आहे। एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, पुणे हैदराबाद मार्ग तसेच सोलापूर शहरातील विविध भागांकडे जाण्यासाठी पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। याबद्दल अधिक माहिती पोलीस उपायुक्त गौहर हसन यांनी दिली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याई चौकचे दरम्यान जे रेल्वे ब्रिज होता ते खूप जुना आणि पूर्णपणे जीर्ण झाला होता। त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्यांना पाडून आणि नवीन ब्रिजची ही संकल्पना केली आहे। त्या अनुषंगाने जे तिथलं ट्रॅफिक आहे ते बाधित राहणार आहे। त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाने ऑल्टरनेट मार्ग सगळ्यांना दिले आहे। त्याबद्दल मी आपल्याला एक सूचना देतो। जे मर्याई चौक ते ST स्टँडकडे येणारी जे वाहतूक आहे ते मर्याई चौक शेटेनगर रेल्वे बोगदा, खतीनकर अपार्टमेंट, MSEB ऑफिस निराडी वस्ती ते छत्रपती शिवाजी महाराज बस स्टँडपर्यंत ते येईल। मर्याई चौक ते रेल्वे स्टेशनकडे जाण्याकरिता मर्याई चौक, नागोबा मंदिर, रामवाडी पोलीस चौकी, रामवाडी दवाखाना, रामवाडी ग्रीन गोडाऊन, मोदी बोगदा, जांबामुनी चौक, मोदी चौकी ते कुमार चौक इथे येणार आहे। त्याच्यानंतर मंगलवेढा रोडकडून हैदराबाद, तुळजापूर, विजापूर, पुणेकडे जाणारी वाहतूक नवीन विजापूर रोड ते केगाव बायपासचा वापर करतील। मंगलवेढाकडून येणारी जड वाहतूक जे आहे ते नवीन केगाव बायपास रोडचा वापर करतील आणि देवगाव व दामनी नगर येथील रहिवाशी सोलापूर शहरात येण्यासाठी जगताप हॉस्पिटल, CNS हॉस्पिटल, जानकर नगर, नवीन रेल्वे बोगदा, अभिमानश्री नगर, अरविंद धाम वसाहत, जुना पुना नाके हे मार्गचा वापर करतील। जे नागरिकांना याच्याबद्दल ते त्रास होणार आहे त्याच्यासाठी सगळी तयारी जी आहे ते पोलीस प्रशासनाने केले आहे। याच्या व्यतिरिक्त कोणाला काही अडचण आहे, काही प्रॉब्लेम होतील तो ते तुम्ही लगेच पोलीस प्रशासनाला कॉन्टॅक्ट करा। धन्यवाद।